मध्ये दुर्घटनास्थळी जाऊन महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सविस्तर पाहणी केली आणि 8ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचं सांत्वन करत अजूनपर्यंत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल का झाला नाही या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सवाल उपस्थित केलाय। या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ, आमदार प्रवीण स्वामी, पुरुषोत्तम बर्डे याचबरोबर सर्व जिल्हा प्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। MIDCतील आगीत भस्म झालेल्या दुर्घटनास्थळी भेट देऊन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सविस्तर पाहणी केली। मृत्यू पावलेल्या 8 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले व दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले। या आगीत मृत पावलेल्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता। ये भी लास्ट कॉल है मेरा। बच्चा ने दादा बेहोश हो गए, वो तो कहते हैं मेरा भी अभी मैं तैयारी है बोले, उसके बाद मेरा कॉल नहीं आएगा और ऐसा ही घंटा बोला था। 4:30 बजे मुझको फोन आया सर, यही क्या होता है, कॉल चालू है सर। सोचो तो क्या दिल खबर बच्चा अपने बाप को बोल रहा है कि मैं जा रहा हूँ दुनिया से, जाते जाते बोलते हुए जा रहा हूँ। कोई चांस एक्चुअल में अकेला हो गया, दादा बेहोश हो गए, उसका लड़का बेहोश हो गया, वो बेचारा अकेला आदमी को उस वक्त में कोई दिमाग में कुछ सोचता नहीं कि क्या करूं, ऐसी हालत हो जाती है उसे। फायर वाले चाहते तो बचा सकते थे, हम बता रहे यहाँ है, लेकिन उन प्रशासनाच्या व अग्निशामक दलाच्या हलगर्जीपणामुळे आपले कुटुंबीय या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असा टाहो मृत व्यक्तींच्या कुटुंबियांनी फोडला। त्यावर अंबादासजी दानवे यांनी MIDC प्रशासन व अग्निशामक दल अपुऱ्या साहित्यामुळे व अकार्यक्षमतेमुळे या दुर्घटनेतील दुर्दैवी मृत व्यक्तींना वाचवू न शकल्याने संताप व्यक्त केला। तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी आजपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याबद्दल जाब विचारला। त्यांच्या समवेत शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, आमदार प्रवीण स्वामी, पुरुषोत्तम बर्डे यांच्यासह जिल्हा प्रमुख व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यातील दोषींवर कठोर कारवाई करून अशा दुर्घटना परत होऊ नये यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। प्रशासनाचा दोष सगळीकडे सांगितलं जातं। ज्यावेळेस अग्निशमन यंत्रणा होती त्यावेळेस आपण काय पाहणी केली लोकांना? खरं तर इथं आल्यावर 8 लोक एकाच ठिकाणी, तरुण मुलं, 75 वर्षाचे ज्यांनी स्थापन केले ते, म्हणजे 3 पिढ्या त्यांचं म्हणणं आहे की एकाच वेळेस छोटं बाळ, एक तर वेदना होतात, कामगार पण दिले, पण त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ठीक आहे, निश्चित सोलापूरमध्ये अशा पद्धतीनं ही सगळी इंडस्ट्री आहे, पण तो नियम, कायदे, MIDCने सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे। हायरची व्यवस्था इथं अपडेट नाही आहे, इथं सांगतात कार्पोरेट करत तर MIDCचीच जबाबदारी, बिल्डिंग्स सगळ्या व्यवस्थित असल्या नसल्या। आता एक घटनेपासून मला असं वाटतं मागच्या स्टेज पुढचा शहाणा झाला पाहिजे एवढी तरी खबरदारी यांना घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं। भेट देताना गुन्हा दाखल करण्याचं सांगितलेलं आहे, तशा प्रकारचे गुन्हा हा नॅचरली दाखल होत असतो, पण याची सिस्टीम आहे, कारण हा इंडस्ट्रियल एरियामध्ये पोलीस डायरेक्ट गुन्हा नाही दाखल करत। एक MIDCची डिश नावाची यंत्रणा आहे, ती सगळा रिपोर्ट पोलिसांकडे करते आणि नंतर गुन्हा दाखल होतो। पोलिसांनी प्राथमिक तपास केला असेल, परंतु
याची सिस्टीम जनरल लोकांना वाटते तशी सिस्टीम याच्यातली गुन्हा दाखल आणि हा गुन्हा दाखल होत असतो. याला काय आजचा उद्या होईल एवढंच, पण गुन्हा तर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्की. आज कशा प्रकारच्या सूचना? नाही, मी आता सगळ्यांसमोर काही बोलत नाही, नंतर अधिकाऱ्यांशी बोलतो, सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलत साहेब, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. सदोष मनुष्यवधाचा तो तर झालाच असेल, नाही, अजून नाही झाला. होईल तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईलच. खरं ज्या दिवशी घटना घडत होती त्यावेळेस मोठे अधिकारी वरिष्ठ अधिकारी जर असले तर कदाचित त्याच्यावरती कंट्रोल राहिला असता. कमिशनर नाही, जिल्हाधिकारी नाही, अग्निशमन अधिकारी नाही, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाही, कुठलेच वरिष्ठ अधिकारी तर नव्हते, स्थानिक आमदारही नव्हते. त्यामुळे ही आग भडकत गेल्याचं सांगितलं जातं. कदाचित त्याचा कंट्रोल असं नाही, कोणी अधिकारी असो नाही तर नसो, फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असते त्या सगळ्या गोष्टी झाल्या असतात. आता काय कोणता कलेक्टर किंवा SP हातात फायरचं बॉम्ब घेऊन नाही उभीच होणार, तिथे इथल्या फायरच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी, पण तीच यंत्रणा इथं सक्षम नाही असं माझं मत. साहेब, खरं तर टेक्स्टाईल हब म्हणून सोलापूरची ओळख आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काय अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत आपण? बिलकुल करू. आता मला असं वाटतं सगळ्यांसमोर काही गोष्टी अधिकाऱ्यांना बोलता येत नाही, परंतु निश्चित सगळ्यांची थोड्या वेळाने बोलून व्यवस्थित बोलून सगळ्यांची याच्याविषयी चर्चा करेल. जे दोषी त्याच्यावर तर कारवाई होईल, परंतु येणार काय अशा घटना होऊ नये याची खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे. ठीक.